आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 हा बॅरिकेडिंगद्वारे पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या बदलापूरच्या लाखो रेल्वे प्रवाशांना केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिलासा दिला आहे। होम प्लॅटफॉर्म व प्लॅटफॉर्म क्रमांक 1 मध्ये संपूर्ण बॅरिकेडिंग लावण्याऐवजी केवळ रेल्वेचे काम सुरू असलेल्या 20 मीटर जागेवरच बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे। त्यामुळे होम प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना दोन्ही बाजूने चढ उतार करता येईल। बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 हा बंद केल्यानंतर प्रवाशांचे हाल होणार असल्याच्या तक्रारी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे करण्यात आल्या होत्या। त्यांनी दखल घेतली। मात्र संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नवी दिल्लीहून परतल्यानंतर आज सकाळी तातडीने बदलापूर रेल्वे स्टेशनला भेट देऊन प्रवासी व रेल्वे प्रवासी संघटनांबरोबर रेल्वे प्लॅटफॉर्मवर संवाद साधला। यावेळी मध्य रेल्वे व MRVCचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बदलापूर रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात येणार असून या ठिकाणी 12 मीटरचे 2 प्रशस्त पूल, 6 एस्केलेटर आणि 3 लिफ्ट बसवण्यात येणार आहेत। त्यामुळे या दरम्यान प्रवाशांची गैरसोय होणार असली तरी भविष्यातील सुविधांसाठी प्रवासी व रेल्वे यांच्यात या माध्यमातून सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे। रेल्वे स्थानकातील कामांबाबत रेल्वे प्रशासनाकडून पुढील 15 दिवस वॉक थ्रू घेऊन सुविधांबाबत चाचपणी केली जाईल। त्यानंतर 20 फेब्रुवारी नंतर प्रवासी संघटना व प्रवाशांच्या उपस्थितीत संपूर्ण कामांचे सादरीकरण केले जाईल। त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे कपिल पाटील यांनी सांगितले। या सगळ्या समस्या लक्षात घेत ठाणे येथे लवकरच रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत स्वतंत्र बैठक घेतली जाईल असेही ते यावेळी म्हणाले। कल्याण बदलापूर दरम्यान रेल्वेच्या चौथ्या मार्गिकेचे काम 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। त्यानंतर लोकलच्या संख्येत वाढ होईल अशी माहिती देखील पाटील यांनी यावेळी दिली आहे। होम प्लॅटफॉर्मचे लवकरच होणार उद्घाटन। तब्बल 70 वर्षापासूनची बदलापूरकरांची प्रतीक्षा संपणार असून रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे 20 ते 25 फेब्रुवारी दरम्यान उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली। खासदारकीच्या पहिल्या टर्मपासून कपिल पाटील यांनी होम प्लॅटफॉर्मसाठी पाठपुरावा केला होता। या कामातील तांत्रिक अडथळे व भूसंपादनाचा तिढा दूर करीत अखेर होम प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे व लवकरच तो अधिकृतरित्या प्रवाशांसाठी खुला होईल। असं आहे, एखादं काम मंजूर झालं की आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टीची माहिती देण्याची पद्धत नाही। आता आपल्याकडे रोडचं काम सुरू होते की आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना माहिती देतात का? नेते येतात, नारळ फोडतात, रोडचं काम सुरू होते। सुविधा ज्या आहेत त्या सुविधा देताना टेक्निकल ग्राउंडवर काय तिथे व्यवस्था करायला पाहिजे याचा विचार रेल्वे प्रशासन करते। प्रवासी संघटना ज्या आहेत, रेल्वे प्रशासनाने घेतलेला निर्णय हा प्रवाशांसाठी योग्य आहे की अयोग्य आहे हे रेल्वेच्या प्रवासी संघटनेचे लोक ठरवतात। माझं काम लोकप्रतिनिधी म्हणून किंवा सरकारचा भाग म्हणून दोघांमध्ये समन्वय साधून सुवर्णमध्य काढून दोघांना त्रास होणार नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण करणं हे माझं काम आहे। याचा प्रश्न तोच आहे, आपण जे समन्वय साधताय तो आम्ही जबाबदार केंद्रीय मंत्री आहात। मी आपल्याला सांगितलं असं आहे, टेक्निकल ग्राउंडवर त्यांना जे उचित वाटते ते निर्णय रेल्वे प्रशासन करते। असं कळवण्याची पद्धत नाही। मी तेच सांगितलं, तुमच्या दाराजवळ रस्त्याचं काम सुरू करायचं असलं तुम्हाला कळवतात का? नाही कळवत। अरे प्रश्नाचं उत्तरच हे आहे, असं रेल्वे मंत्र्यांना सुद्धा कळवलं जात नाही। एकदा त्यांनी काम मंजूर करून दिलं की करणं यांचं काम आहे। आम्ही असं करतो हे कधी कोणाला सांगितलं जात नाही। असं कुठल्या याच्यात झालंय का? उदाहरण मला सांगा ना। हे धोरणात्मक निर्णय नाही आहे, हे धोरण थोडी आहे, ही व्यवस्था आहे। धोरण काय असते? सरकार जे ठरवते ते धोरण। काय धोरण? बदलापूर स्टेशनवर 3 लिफ्ट बनवायच्या, 6 एक्सलेटर बनवायचं, हे धोरण झालं। हे ठरवताना आम्हाला विचारतात ना काय मागणी आहे, काय केलं पाहिजे। आता ते काम कसं करावं
याच्यासाठी का लोकप्रतिनिधींना कोणी विचारतो का? सर पण रेल्वे बोर्डाला तरी माहीत असायला पाहिजे, कारण मी दिल्लीला कॉन्टॅक्ट केला. रेल्वे बोर्ड म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? रेल्वे बोर्ड हे देशामध्ये रेल्वे बोर्डाचा चेअरमन एकच असतो आणि नेक्स्ट टू मिनिस्टर त्यांची पोस्ट असते. म्हणजे रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री, त्याच्यानंतर रेल्वे बोर्डाचे चेअरमन असतात. रेल्वे बोर्डाचं काम आहे की देशातनं जे काही विकासाचे प्रपोजल येतात त्या प्रपोजलाची स्क्रुटनी करून रेल्वे मंत्र्यांसमोर त्याचं प्रेझेंटेशन करून ते मंजूर करण्यासाठी व्हायबल आहे की नाही आहे ते बघणं. तर एवढ्याशा समस्येसाठी काय रेल्वे बोर्डाचे चेअरमन लाईनसाठी सगळ्या नोटीस काढल्या, म्हणजे ट्रॅकपासून खूप लांब असेल लोकांना पण नोटीस काढल्या. सगळ्या बिल्डिंग आहेत, त्याच्यावरती सोसायटी आहेत, बंगले आहेत. तर त्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली की रेल्वेची चौकशी म्हणजे आता रेल्वेची जागा असेल तर त्याच्यावर बांधणं उचितच नाही. जी रेल्वेची जागा नसेल, स्वतःच्या जागेत असतील तर त्यांना चिंता करण्याचं कारण नाही. जिथे जिथे ॲक्वेशन करायचं असेल काही नियम आहेत आपल्याकडे. नॅशनल हायवेच्या बाजूला तुम्हाला घर बांधायचं असेल, तुमची जरी जागा असली तरी सेंटरपासून 75 मीटर जागा सोडून तुम्हाला स्ट्रक्चर उभं करता येते. तुम्ही त्याच्या आत जर केलं तर उद्या काही काम वाईडनिंग आलं काय आलं तर ते आपल्या जागेत असलं तरी ते ॲक्वायर करून घेतात. तसं आता कोणी नियमांचा भंग केला असेल, त्यांना नोटीस आली असेल तर त्याचं नियमानुसार जे काही निपटारा करायचं ते रेल्वे प्रशासन त्याच्यावर ठरवून कारवाई करेल. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.